Okay, we'll start the question number 4. So here question number 4 is f of x is equal to x cube plus x minus 2. Find f inverse dash of 0. So f inverse dash means फंक्शनचा इनव्हर्स चा डेरिव्हेटिव्ह when x is equal to 0 असा त्याचा मीनिंग आहे. सो आपण इथे पहिले एफ ऑफ एक्स चा डेरिव्हेटिव्ह घेऊ, याला डिफरन्शिएट करू विथ रिस्पेक्ट टू एक्स. सो एफ डॅश ऑफ एक्स हे येऊन जाईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब दॅट इज 3x² जो पॉवर आहे तो मल्टिप्लिकेशन मध्ये येईल आणि पॉवर 1 ने डिक्रीज होईल प्लस डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स इज 1 डेरिव्हेटिव्ह ऑफ -2 इज 0. So f dash of x is equal to 3x² plus 1. Now f inverse find out करू आपण आता. f inverse dash of y is equal to 1 divided by f dash of x. So 1 divided by f dash of x आहे आपल्याकडे 3x² plus 1. So आता f inverse dash of y हे फाइंड आउट करायचे at when y is 0. So when y is equal to 0, so it will become f inverse dash 0 is equal to जिथे x आहे तिथे आपण 0 पुट करूया म्हणजे 3 into 0 square plus 1 that is 1 divided by 1 that is 1. So f inverse dash 0 येऊन जाईल 1. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 5 मध्ये जो फर्स्ट क्वेश्चन आहे तो बघूया. तर क्वेश्चन असा आहे f ऑफ x गिवन आहे आपल्याकडे tan इनवर्स x प्लस cot इनवर्स x. So differentiate with respect to x. So f dash of x is equal to डेरिव्हेटिव्ह सेपरेट घेऊया d by dx of tan inverse x plus d by dx of cot inverse x. So tan inverse x चं डिफरन्शिएशन होऊन जाईल 1 divided by 1 plus x². cot inverse x चं डिफरन्शिएशन येऊन जाईल -1 divided by 1 plus x². So 1 divided by 1 plus x² minus 1 divided by 1 plus x². It will become 0. So f dash of x is equal to 0 मिळाला आपल्याला. त्याच्यानंतर let f of x is equal to आपण कॉन्स्टंट k कन्सिडर करू. सो f of 0 is equal to अगेन kच मिळेल कारण तिथे कोणते x ची टर्म नाहीये. सो याला मी इक्वेशन नंबर 1 कन्सिडर करतो आणि याला इक्वेशन नंबर 2 कन्सिडर करतो. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2 आपण इथे लिहू शकतो f of 0 is equal to tan inverse 0 plus cot inverse 0. So tan inverse 0 means 0 आणि cot inverse 0 means आपण लिहू शकतो त्याला pi by 2 means 90. So f of x is equal to k is equal to pi by 2. तर इथे आपण याला प्रूव्ह करू शकतो tan inverse x plus cot inverse x is equal to pi by 2. तर हे याचं फायनल आन्सर होऊन जाईल. सिमिलर वे मध्ये आपण सेकंड क्वेश्चन प्रूव्ह करू जो की आहे sec inverse x plus cosec inverse x is equal to pi by 2. तर सिमिलरली आपण याचं डिफरन्शिएशन करू पहिले f of x
is equal to sec inverse x plus cosec inverse x. So f dash of x is equal to d by dx of sec inverse x plus d by dx of cosec inverse x. तर हे येऊन जाईल 1 divided by x under root x square minus 1 minus 1 divided by x under root x square minus 1. सो याचा आन्सर येऊन जाईल इथे 0, म्हणजे f dash of x is equal to 0. Now let f of x is equal to आपण कन्सिडर करू कॉन्स्टंट. then when x is equal to, now क्वेश्चन मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं, मॉड x ची जी व्हॅल्यू आहे ती ग्रेटर दॅन इक्वल टू 1 आहे. बिकॉज जर इथे x ची व्हॅल्यू जर 0 झाली किंवा इक्वल टू 1 झाली तर 1 minus 1 0 येऊन जाईल, मीन्स 1 divided by 0 नॉट डिफाइंड येऊन जाईल. म्हणून ही कंडिशन आपल्याला दिलेली आहे, मॉड x इज ग्रेटर दॅन इक्वल टू 1. सो आपण x ची व्हॅल्यू कन्सिडर करू 2. सो f of 2 is equal to k. सो आता f of 2 is equal to sec inverse 2 plus cosec inverse 2, that is pi by 3 plus pi by 6 is equal to pi by 2. मीन्स आपल्याला इथे फायनल आन्सर मिळेल, म्हणजे प्रूव्ह होईल sec inverse x plus cosec inverse x is equal to pi by 2. ओके, नाव आता आपण क्वेश्चन नंबर 6 कडे जाऊया. क्वेश्चन असा आहे, डिफरन्शिएट द फॉलोइंग विथ रिस्पेक्ट टू x. तर जे इनव्हर्स फंक्शन्स आहेत आपल्याकडे त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला इथे सॉल्व करायचंय. सो वन बाय वन क्वेश्चन्स पाहूया आपण. सो फर्स्ट क्वेश्चन आहे y इज इक्वल टू tan इनवर्स log x. So differentiate with respect to x. It will become dy by dx. So d by dx of tan inverse log x. जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे tan इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आणि लॉगॅरिथमिक फंक्शन, म्हणजे एका फंक्शन मध्ये फंक्शन आहे, म्हणजे हे कॉम्पोजिट फंक्शन आहे. तर कॉम्पोजिट फंक्शनचं डिफरन्शिएशन सॉल्व करण्यासाठी आपल्याला चेन रूल यूज करावा लागतो. तर पहिले आपण टॅन इनवर्स आणि हे लॉग एक्सला काही वेळासाठी आपण एक्स कन्सिडर करू, त्याच्यानुसार त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला फाइंड आउट करावं लागेल. सो टॅन इनवर्स एक्सचं डिफरन्शिएशन असतं 1 divided by 1 plus x square. पण इथे लॉग एक्स आहे म्हणजे ते येऊन जाईल 1 divided by 1 plus log x square. आणि बाय युजिंग चेन रूल आपण डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल d by dx ऑफ log x. So dy by dx is equal to 1 divided by 1 plus log x square आणि log x चं डिफरन्शिएशन होऊन जाईल 1 by x. So dy by dx is equal to 1 divided by x 1 plus log x square. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 2. तर क्वेश्चन नंबर 2 आहे, त्याच्यात y इज इक्वल टू कोसेक इनवर्स e पॉवर मायनस x. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, dy by dx इज इक्वल टू कोसेकचा जो डेरिव्हेटिव्ह असतो कोसेक इनवर्स एक्सचा, तो असतो 1 divided by x under root x square minus 1. सो आता इथे e पॉवर मायनस एक्स आहे, तर त्या हिशोबाने येऊन जाईल -1 डिवायडेड बाय एक्सच्या ठिकाणी e पॉवर मायनस एक्स रूट e पॉवर
मायनस एक्सचा स्क्वेअर मायनस 1 आणि अगेन बाय युजिंग चेन रूल डेरिव्हेटिव्ह ऑफ e power minus x. So dy by dx is equal to minus 1 divided by e power minus x. इथे येऊन जाईल e power minus 2x. पॉवरचा पॉवर असेल तर मल्टिप्लिकेशन होतं आणि e power minus x चा जो डेरिव्हेटिव्ह आहे तो येऊन जाईल e power minus x आणि अगेन आपल्याला डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करावा लागेल मायनस x चा. सो इथे फायनल आन्सर आपल्याला मिळेल d by dx minus 1 divided by e power minus x e power minus 2x minus 1 into e power minus x. minus x चा डिफरन्शिएशन होऊन जाईल minus 1. So dy by dx is equal to minus minus plus होईल e power minus x divided by e power minus x root e power minus 2x minus 1. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. क्वेश्चन थर्ड, y is equal to cot inverse x cube. So differentiate with respect to x, dy by dx cot चा डेरिव्हेटिव्ह minus 1 divided by 1 plus x square असतो, बट इथे x square च्या ठिकाणी x cube आहे, म्हणजे x cube चा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला आणि देन डिफरन्शिएट करावा लागेल x cube ला बाय युजिंग चेन रूल. सो dy by dx is equal to minus 1 divided by 1 plus x power 6. x cube चा डिफरन्शिएशन होऊन जाईल 3x square. सो फायनल आन्सर येईल dy by dx is equal to minus 3x square divided by 1 plus x power 6. Okay, next question बघू. Fourth, y is equal to cot inverse 4 power x. So dy by dx is equal to again cot चा डिफरन्शिएशन आहे. So minus 1 divided by 1 plus x square, but इथे x च्या ठिकाणी 4 power x आहे, म्हणजे 4 power x चा स्क्वेअर, then derivative of 4 power x. So dy by dx is equal to minus 1 divided by 1 plus 4 power 2x. 4 power x चा डिफरन्शिएशन 4 power x into log 4. So dy by dx is equal to minus 4 power x into log 4 divided by 1 plus 4 power 2x. तर हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. 5, y is equal to tan inverse of root x. So differentiate with respect to x, dy by dx is equal to tan inverse x चा डिफरन्शिएशन असतो 1 divided by 1 plus x square. तर इथे येऊन जाईल 1 divided by 1 plus, बट इथे x नाहीये, रूट x आहे, म्हणजे रूट x चा स्क्वेअर करावा लागेल आपल्याला. बाय युजिंग चेन रूल आपल्याला डेरिव्हेटिव्ह घ्यावा लागेल रूट x चा. सो dy by dx is equal to 1 divided by 1 plus रूट x चा स्क्वेअर येऊन जाईल x, आणि डेरिव्हेटिव्ह ऑफ रूट x येऊन जाईल 1 divided by 2 रूट x. So dy by dx is equal to 1 divided by 2 root x in bracket 1 plus x. तर हे फायनल आन्सर याचं येऊन जाईल. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया. क्वेश्चन नंबर 6, y is equal to sin inverse root 1 plus x square divided by 2. So differentiate with respect to x, dy by dx is equal to 1 divided by under root 1 minus x square असतो, बट इथे
रूट मध्ये आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2. सो आपण त्याला लिहू शकतो रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन 2 होल ब्रॅकेटचा स्क्वेअर इंटू by using chain rule derivative of 1 plus x square upon 2 root 1 plus x square upon 2. So dy by dx is equal to 1 divided by root 1 minus root चा square root आणि square cancel होईल 1 plus x square upon 2 into आता इथे रूट आहे रूटचा डेरिव्हेटिव्ह असतो 1 divided by 2 root. सो हे येऊन जाईल 1 divided by 2 root 1 plus x square upon 2 into derivative of by using chain rule 1 plus x square by 2 चं डिफरन्शिएशन करावं लागेल आपल्याला. So dy by dx is equal to 1 divided by under root 1 minus 1 plus x square upon 2 into 1 divided by 2 root 1 plus x square upon 2 आणि 1 plus x square upon 2 चं डिफरन्शिएशन येऊन जाईल 1 चं 0 येऊन जाईल x square चं 2x येऊन जाईल. So 2x upon 2. So 2 get cancel. So आपल्याला इथे फायनल आन्सर मिळून जाईल dy by dx is equal to 1 divided by root 1 minus 1 plus x square upon 2 into 1 divided by 2 root 1 plus x square upon 2. याला पुढे तुम्ही सिम्प्लिफाय करू शकता बाय युजिंग कॅल्क्युलेशन करून तुम्ही याला मोर सिम्प्लिफाईड करू शकताय. ठीक आहे हे राहील याचं फायनल आन्सर. ठीक आहे आपण पुढे कंटिन्यू करू. Seventh question. Y is equal to cos inverse 1 minus x square. तर याला डिफरन्शिएट करूया dy by dx is equal to cos इनवर्सचं डिफरन्शिएशन असतं -1 अपॉन अंडर रूट 1 minus x square. So -1 upon अंडर रूट 1 minus इथे x म्हणजे 1 minus x square आहे. Again by using chain rule derivative of 1 minus x square. So dy by dx is equal to -1 upon 1 minus याला एक्सपांड करावं लागेल a minus b चा होल स्क्वेअर नुसार ते येऊन जाईल 1 minus 2 x square plus x power 4 डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 minus x square येऊन जाईल 0 minus 2x. So dy by dx minus into minus plus होऊन जाईल 2x upon 1 minus 1 plus 2x square minus x power 4 is equal to 2x upon plus 1 minus 1 cancel root 2 x square minus x power 4. तर रूट मधून आपण कॉमन घेऊ शकतोय x स्क्वेअर. जर रूट मधून आपण x स्क्वेअर कॉमन घेतलं तर रूटच्या बाहेर आल्यानंतर ते x बनून जाईल बिकॉज x स्क्वेअरचं स्क्वेअर रूट असतं x. सो इथे राहील 2 minus x square. सो हे x आणि हे x कॅन्सल होईल. सो फायनल आन्सर येऊन जाईल इथे 2 डिवायडेड बाय रूट 2 minus x square. ओके नेक्स्ट क्वेश्चन बघू. क्वेश्चन नंबर 8.
y is equal to sine inverse x power 3 by 2. So dy by dx is equal to minus 1 upon root 1 minus x square, means इथे आहे x power 3 by 2 चा whole square into derivative of x power 3 by 2 by using chain rule. So dy by dx is equal to 1 divided by under root 1 minus, तर इथे जर पॉवरचा पॉवर, इथे पॉवर काय आहे 3/2 आणि पॉवरचा पॉवर असेल तर पॉवरचं मल्टिप्लिकेशन होतं, तर हे 2 आणि हे 2 कॅन्सल होईल, म्हणजे फक्त तिथे 3 राहील एक्स क्यूब, आणि याचं डिफरन्सिएशन 3/2 एक्स पॉवर 3/2 मायनस 1. तर हे होऊन जाईल 3/2 एक्स पॉवर 1/2. So dy by dx is equal to 3 1/2 म्हणजे आपण त्याला रूट लिहू शकतो डिवायडेड बाय 2 अंडर रूट 1 मायनस एक्स क्यूब. हे येऊन जाईल याचं फायनल आन्सर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघूया. सो इथे आता कॉस क्यूब इन ब्रॅकेट कॉस इनवर्स देन एक्स क्यूब आहे, म्हणजे इथे कॉम्पोजिट फंक्शन्स दिलेले आहेत त्यांनी. पहिलं जे फंक्शन आहे ते क्यूब वालं फंक्शन आहे, तर आपल्याला त्याला एक्स पॉवर एन सारखं ट्रीट करावं लागेल, जे y इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स क्यूब होल ब्रॅकेटचा पॉवर 3. तर हे होऊन जाईल dy बाय dx, पॉवर मल्टिप्लिकेशन मध्ये होऊन जाईल. सो कॉस इनवर्स एक्स क्यूब 3 मायनस 1 दॅट इज 2. देन आता राहिलेलं फंक्शन जे आहे कॉस इनवर्स एक्स क्यूब, त्याचं डिफरन्सिएशन घ्यावं लागेल आपल्याला. सो डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स क्यूब. बट इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं डिफरन्सिएशन घेण्याच्या पूर्वी, इथे कॉस आहे आणि कॉस इनवर्स आहे, तर कॉस आणि कॉस इनवर्स एकमेकाला कॅन्सल करतील. इनवर्स आणि ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन, तेच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कॅन्सल आउट करतील एकमेकाला. सो इथे dy by dx is equal to 3 cos square cos inverse x cube. तर इथे आपल्याला मिळून जाईल डेरिव्हेटिव्ह ऑफ एक्स क्यूब. सो dy by dx is equal to 3 cos square cos inverse x cube 3x square. त्याच्यानंतर इथे dy by dx 3 cos इनवर्स एक्स क्यूब ब्रॅकेट स्कोर, असं जर लिहिलं तर इथे हे कॉस आणि हे कॉस इनवर्स हे पण कॅन्सल होऊन जाईल. सो फायनल आन्सर आपल्याला इथे मिळेल 3 एक्स क्यूब चा स्क्वेअर इंटू 3 एक्स स्क्वेअर, मीन्स फायनल आन्सर 9 एक्स पॉवर 8. हे याचं फायनल आन्सर येऊन जाईल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊया.
Question number 10. Y is equal to sine power 4 sine inverse root x. सो याला मी असं लिहू शकतो y is equal to sine inverse root x power 4 आणि इथे हे साइन इनवर्स आणि साइन कॅन्सल आउट होईल. सो y is equal to मिळेल आपल्याला root x power 4. दॅट मीन्स y is equal to x square. नाउ आपण जर याचं डिफरन्शिएशन केलं dy by dx is equal to 2x आणि हेच याचं फायनल आन्सर असेल. येस, थँक्यू.